Hello friends, I am Rajesh Chavan. Today we are going to learn tenses. आज आपण काळ शिकणार आहोत इंग्रजीत. It will learn with the help of formulas and also examples. In the last, we will also learn how to use not in these sentences. So, watch it carefully, learn it by heart, and also like the video, subscribe it, and don't forget to share it. So let's start. There are three main tenses in English: present tense, past tense, and future tense. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. Each tense has four subtenses. Present tense, simple present tense. The first subtense of present tense, साधा वर्तमान काळ. Present continuous tense, second subtenses of present tense, चालू वर्तमान काळ. It has two names. Present progressive tense means चालू वर्तमान काळ, and also present imperfect tense, अपूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, पूर्ण चालू वर्तमान काळ. अँड लास्ट वन, प्रेझेंट परफेक्ट इम्परफेक्ट टेन्स, अपूर्ण पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. Present continuous tense has also two names like present continuous tense. Means continuous tense has two names: progressive tense and imperfect tense. Keep in mind. Past tense, simple past tense, साधा भूतकाळ. Past continuous tense, चालू भूतकाळ. It has also two names. Keep in mind. Past perfect tense, पूर्ण भूतकाळ. Past perfect continuous tense, पूर्ण चालू भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ. It has also two names. Future tense, simple future tense, साधा भविष्यकाळ. Future continuous tense, चालू भविष्यकाळ. Future progressive and future imperfect tense, these are two names of future continuous tense. Third one, future perfect tense, पूर्ण भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण किंवा पूर्ण चालू भविष्यकाळ. इट हॅज ऑल्सो टू नेम्स. कीप इन माइंड अँड लर्न ऑल द नेम्स बाय हार्ट. पाठ करायचे हे सर्व टेन्सचे नावं. टोटल 12 होत आहे पूर्ण. 4 प्रेझेंट टेन्स, 4 पास्ट टेन्स आणि 4 फ्युचर टेन्स. मीन्स वी हॅव टोटल 12 tenses. Main tense is 3. Keep in mind that. Changing the sequence for easy to learn. आपण त्याचा सिक्वेन्स चेंज करणार आहोत. म्हणजे बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स मीन्स सिंपल 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 सिंपल. ओके. थर्ड, 4 कंटिन्युअस टेन्स मीन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स अँड फ्युचर कंटिन्युअस टेन्स. Present perfect tense, past perfect tense, future perfect tense, present perfect continuous tense, past perfect continuous tense, future perfect continuous tense. अशा पद्धतीने आपण त्याचा सिक्वेन्स हा चेंज करणार आहोत. शिकण्याच्या दृष्टीने शिकण्यासाठी सोपं व्हावं यासाठी. फक्त त्याचा उद्देश शिकण्याचा सिक्वेन्स शिकण्यासाठी सोपं व्हावं हा त्यामागील हेतू आहे, हे लक्षात ठेवावे. काळ शिकताना आपल्याला सेंटेन्स पॅटर्न, कोणताही काळ किंवा वाक्य, हे वाक्याचा संदर्भ आहे. वाक्य शिकताना, काळ शिकताना आपल्याला सेंटेन्स पॅटर्न माहीत पाहिजे. मराठी आणि इंग्रजीमधला फरक काय? तर मराठीमध्ये कर्ता कर्म क्रियापद या पद्धतीने सिक्वेन्स असतो. म्हणजेच उदाहरणार्थ, राम कर्ता आलेला आहे, कर्म हे आंबा आलेला आहे आणि क्रियापद हे शेवटी खातो हे आलेलं आहे. पण इंग्लिशमध्ये सब्जेक्ट,
Ram is in the beginning of the subject, verb is in the middle, and last object is in the last, that is Ram eats mango. हा सिक्वेन्स हा लक्षात ठेवायचा आहे. इन मराठी क्रियापद इज इन लास्ट, बट इन इंग्लिश क्रियापद इज आफ्टर सब्जेक्ट. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सब्जेक्टच्या नंतर कर्ता असतो आणि मराठीमध्ये हा कर्त्याच्या नंतर कर्म असतं आणि नंतर हे शेवटी क्रियापद असतं. हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने. आपण हे बघत असताना आपल्याला लक्षात ठेवावं लागतं की क्रियापदाचे रूप ज्याला जेवढे माहिती असेल त्याचं इंग्रजी हे चांगलं असतं. आणि काळ बघत असताना हे क्रियापदाचे रूप हे माहिती असणं आवश्यक असतं. बघा मग त्यामध्ये बेस फॉर्म ऑफ वर्ब, मिनिंग, पास्ट फॉर्म ऑफ वर्ब आणि पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. याला मूळ क्रियापद म्हणतात, क्रियापदाचे भूतकाळी रूप आणि क्रियापदाचे धातुसाधित रूप. फॉर एक्झाम्पल ईट, एट, इटन, गो, वेंट, गॉन अशा पद्धतीने. मग ईटचा अर्थ खाणे झाला, बरोबर. पण आपण मूळ क्रियापदाचा उपयोग कोणत्या काळात बघतो तिथं त्याचा अर्थ खातो होईल, हे लक्षात ठेवायचं. क्रियापदाचं भूतकाळ रूप खाल्ले असं होईल एटचा, आणि हे खाल्लेले म्हणजे लेला, लेले, लेले अशा पद्धतीचं त्याचं होईल, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जो जास्तीत जास्त हे क्रियापदाची यादी मोठी करेल, जो जास्तीत जास्त जमा करेल, जास्त क्रियापदाचे रूप माहीत असतील त्याचं इंग्रजी हे चांगलं असतं, पक्क होऊ शकतं. काळ, ग्रामर किंवा रायटिंग स्किल हे त्याचं चांगलं असतं. त्यानंतर आपण बघणार आहोत सब्जेक्ट. सब्जेक्ट नेमकं कोण असतं? तर सब्जेक्ट हा कर्ता, सब्जेक्ट म्हणजे कर्ता. तर कर्ता हे नेहमी सर्व नाऊन असतात. बघा हे उदाहरण दिलेलं आहे. सब्जेक्ट्स आर फ्रॉम नाऊन अँड प्रोनाऊन. नाऊन आणि हे प्रोनाऊन सब्जेक्ट म्हणून असतात. मग हे प्रोनाऊन म्हणून आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे जे आहेत हे सगळे सब्जेक्ट म्हणून येत असतात, हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. त्याचबरोबर ऑब्जेक्ट जे आहेत, ऑब्जेक्ट सुद्धा नाउन्स आणि प्रोनाउन्स असतात. लक्षात, नाउन्स अँड प्रोनाउन्स. पण त्याच्यामध्ये फरक हा आहे की नाउन सर्व येतात परंतु प्रोनाउन हे बदलतात. उदाहरणार्थ मी, अस, यू, हिम, हर, इट्स, देम हे ऑब्जेक्ट म्हणून हे येत असतात. सब्जेक्ट म्हणून जे असतात ते मात्र वेगळे असतात. आपण मागच्या ह्याच्यात बघितलं की सब्जेक्ट हे नेहमी कोणते असतात, तर हे आलेले आहेत बघा हे, बरोबर. या दोघांमधला फरक तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की सब्जेक्ट म्हणून कोणाला वापरायचं आणि ऑब्जेक्ट म्हणून कोणाला वापरायचं. त्याच्यानंतर आपण काळ पहिला बघायला सुरुवात करतो आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ब प्लस एस प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे काय, तर आपल्याला बेस फॉर्म ऑफ वर्ब वापरायचा असतं आणि त्याच्या पुढे एस हे प्रत्यय वापरायचा असतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने. मग त्यासाठी काही नियम आहे, रूल्स आहे, ते रूल्स आपल्याला बघायचे आहे, बरोबर. आता ते रूल्स कोणते आहेत, तर पहिला रूल आहे इन सिंपल प्रेझेंट टेन्स when the subject is from I, we, you, they, plural and plural subject अनेक वचनी करते, त्यावेळेस आपल्याला बेस फॉर्म ऑफ वर्ब ॲज इट इज वापरायचं असतं. म्हणजे जसं आहे तसंच आपल्याला ते वापरावं लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता उदाहरणार्थ सब्जेक्ट आलेला आहे, समजा यामध्ये आलेला आहे आय, बरोबर. त्याच्यानंतर बेस फॉर्म ऑफ वर्ब आलेला आहे इट, आणि इथे यस हे वापरायचे नाही. म्हणजे थोडक्यात इट, गो, प्ले हे बेस फॉर्म ऑफ वर्ब आहे आणि इथे आपण यस वापरायचं नाही, कारण तिथे करते हे आलेले आहेत म्हणून. एवढं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा नियम आहे तो इन सिंपल प्रेझेंट टेन्स व्हेन द सब्जेक्ट इज ही, शी, इट अँड सिंग्युलर सब्जेक्ट. हे डोक्यात ठेवायचं आहे प्रत्येकाने, सिंग्युलर सब्जेक्ट.
त्यावेळेस आपल्याला यस यस हे सफिक्स वापरावे लागतात टू द बेस फॉर्म ऑफ वर्ब. व्हेन टू यूज सफिक्स अँड यस, तर त्याचे सुद्धा 4 रूल्स आहे. देर आर 4 रूल्स फॉर युजिंग इट. पहिला रूल, इन सिंपल प्रेझेंट टेन्स व्हेन द सब्जेक्ट इज फ्रॉम ही सीट, म्हणजे हा कॉमन रूल झालेला आहे. अँड बेस फॉर्म ऑफ वर्ब एंड्स विथ यस एस एस सी एच ओ एक्स झेड, म्हणजे एंड्स विथ धीस वी हॅव टू यूज यस. फॉर एक्झाम्पल, गो, गोज, पुश, पुशेश, पिक्स, पिक्सेस, अशा पद्धतीने त्याचे उदाहरणं आपल्याला सांगता येतील. हा पहिला रूल आला. दुसरा रूल आहे इन सिंपल प्रेझेंट टेन्स. इन सिंपल प्रेझेंट टेन्स व्हेन द सब्जेक्ट इज फ्रॉम, दिस सब्जेक्ट सेम आहे बट डज नॉट एंड विथ एस 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 सी एच ओ झेड, वी हॅव टू यूज suffix yes. Keep in mind that we have to use suffix yes. Drink, drinks, eat, eats and calls. These are example. Next rule is that when the base form of verb ends with y, but before y there is vowel, we should add yes. For example, plays, bites and page. These are some example. You have to collect more example also. Next rule is that when these are all the subject and singular subject but ends with y, before y there is consonant, we have to remove y and in place of y we should use is. For example, cry, cries, fry, fries, study, studies. The example of this means when subject is these are, we have to use yes, goes, plays. These are the example of simple present tense. Learn it, write it in your notebook, then you will understand more. Simple past tense. Subject plus past form of verb plus object means we have to use past form of verb. Means these are all past form of verb. Ate, went, played, pushed. These are all past form of verb. याचं भाषांतर होईल मी आंबा खाल्ला. एवढं लक्षात ठेवा. Simple future tense. The formula is of simple future tense is subject plus shall will plus base form of verb. Shall will plus base form of verb. एवढं लक्षात ठेवायचं. When to use shall? When the subject I and we. After that we have to use shall. Another we have to use will. And it is also keep mind that American English मध्ये सगळीकडे will वापरू शकतो. Means I will also correct, we will also correct. हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने. हा झाला सिंपल फ्युचर टेन्स. याचं भाषांतर आहे मी आंबा खाईल. पुढचा टेन्स आहे कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्सचं लक्षात ठेवायचं आहे की त्याचा जो बेसिक फॉर्म्युला जो आहे कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्स ऑफ टू बी प्लस VING हा त्याचा बेसिक फॉर्म्युला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने. विच आर फॉर्म्स ऑफ टू बी आर प्रेझेंट एम आर, पास्ट वॉज वेअर, फ्युचर शॅल बी विल बी, बेस फॉर्म बी, VING फॉर्म बीइंग and past participle is being. So we have to use forms of to be and VING to the continuous tense. Am is are आहे आहेत, was were होता होती होते, shall be will be असेल. एवढं लक्षात ठेवायचं आहे. हा त्याचा मराठीत अर्थ झाला. VING फॉर्मचा अर्थ जो आहे गो प्लस गोईंग मीन्स आणि खात पीत अशा पद्धतीने त्याचे अर्थ होईल. जात
अशा पद्धतीने त्याचे अर्थ होऊ शकतात. बघणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. द फॉर्म्युला इज दॅट सब्जेक्ट प्लस एमेजार प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. हे लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल आय एम इटिंग मँगो. मी आंबा खात आहे. आयच्या पुढे एम, वीच्या पुढे आर. आर इज यूज्ड वेअर आफ्टर वी, यू, दे. I am, he is, she is going, it is playing, Ram is studying, Sita is, tiger is crying. हे सगळं आपण लक्षात ठेवायचं. मीन्स वी हॅव टू यूज एमेजार प्लस VING टू प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस वॉज वेअर प्लस VING. एवढं लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने. आय वॉज इटिंग अ मँगो. मी आंबा खात होतो. वॉज. अशा पद्धतीने वेअर कुठे वापरायचा, वॉज कुठे वापरायचा, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ही फ्युचर कंटिन्युअस टेन्स. विल बी, शॅल बी प्लस VING. आय शॅल बी इटिंग मँगो. मी आंबा खात असेल. हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. Will be, he will be eating mango. It will be playing ball. These are the example of future continuous tense. Perfect tense. Basic formula of perfect tense is plus forms of to have plus past participle of verb. It is known as PPV. The forms of to have: present, have, has, past, had, future, shall have, will have. These are meaning in Marathi. Past participle of verb, we are already learn it. It is repeated here. Keep in mind and also collect more. I have told you. Now present perfect tense. The formula is have, has plus PPV. I have eaten mango. मी आंबा खाल्लेला आहे. We have gone. You have played. You have pushed. They have cried. These are some examples for the. You have to write meaning also and learn it carefully. Past perfect tense. Had plus PPV. I had eaten a mango. मी आंबा खाल्लेला होता. We had gone. These are example of. Means had is only one. Had plus PPV is the formula for past perfect tense. Next tense is future perfect tense. Subject plus shall have plus shall will have plus PPV is the formula for the future perfect tense. Subject plus shall have plus PPV plus object. मी आंबा खाल्लेला असेल. Learn it carefully all the example. Now we are going to learn perfect continuous tense. The basic formula of perfect continuous tense is forms of to have, been, VING plus object. This is the formula of perfect continuous tense. Now we will see. We know forms of to have: present, have, has, past, had, future, shall have, will have. Present perfect continuous tense. The basic formula is have, has plus been plus VING plus object. We know where to use have and where to use has. Okay. I have been eating a mango. याचा अर्थ आहे मी आंबा खात आलेलो आहे. This is the formula of present perfect continuous tense. Next tense, past perfect continuous tense. Basic past perfect continuous, the formula is that had plus been plus VING plus object. I had been eating
a mango. We know had been eating a mango. Okay, मी आंबा खात आलेलो होतो. Had means होतो. So it is past perfect continuous tense. Next perfect continuous formula is that shall have, will have plus been plus ving plus object is the formula. We know where to use shall and where to use will. This is the formula of future perfect continuous tense. मी आंबा खात आलेलो असेल हे त्याचं भाषांतर होईल. म्हणजे आपल्याला हा काळ केव्हा वापरायचं हे लक्षात येऊ शकेल. Use not. Where to use not? If we want to use not, we need auxiliary verb or helping verb. Keep in mind. For example, shall, have, am, had, shall. These are all auxiliary verb. म्हणजे shall have between shall not have. हे लक्षात ठेवायचं आहे. Shall be, shall not be. These are some example of using not. Auxiliary verb. हे काही auxiliary verb आहे. Forms of to be, forms of to do, forms of to have. These are some auxiliary verbs. In simple present tense, there is not any auxiliary verb. So we use do or does. When to use do or does? When subject is I, we, you, they or plural, we have to use do or don't. In simple present tense, when the subject is from he, she, it or singular subject, we have to use does or does not. Keep in mind. For example, are given here. In simple present tense, I mango, I do not eat mango, because here is not any auxiliary verb. He eats mango, he does not eat mango. Base form of verb as it is ठेवायचा आहे. Base form of हा जसाचे तसा ठेवायचा आहे. We have to use base form of verb as it is. Keep in mind that. So म्हणून आपण इथे बेस फॉर्म ऑफ वर्बला एस लावलेला नाही. सिंपल पास्ट टेन्स पण लक्षात ठेवायचं आहे. इन सिंपल पास्ट टेन्स देर इज ऑल्सो नॉट एनी ऑक्सिलरी वर्ब, सो वी यूज डू और डिडंट, बट वी शुड यूज बेस फॉर्म ऑफ वर्ब as it is. For example, Ram ate mango. Ram did not eat mango means eat is used base form of verb did not. सिंपल पास्ट टेन्स मध्ये कोणत्याही प्रकारे आपण पास्ट फॉर्म ऑफ वर्ब वापरायचं नाही, नॉट वापरल्यानंतर, डिड नॉट वापरल्यानंतर. थँक यू फॉर वॉचिंग मी and I think you all came to know those tenses. Please comment it, like it, subscribe it and share it. Thank you. Goodbye. Take care. Study hard.